नमस्कार, मी किशोर वागदरीकर @ब्रेकिंग न्यूज सोशल मीडिया चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। महानगरपालिकेच्या प्रांगणात काल तारीख 18 रोजी सायंकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी नांदेडच्या महापौरपदी शैलजा किशोर स्वामी यांची निवड केल्याबद्दल आभार व जाहीर सत्कार कार्यक्रम घेण्यात आला। वाढते शहरीकरण लक्षात घेता महानगरपालिकेने हद्दवाढी संदर्भात सर्वपक्षीय ठराव घेऊन निर्णय घ्यावा, तसेच स्मार्ट सिटी योजना आणि विकास कामांसंदर्भात सर्वोतोपरी मदत करू असे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिले व जनतेला तत्पर सेवा देण्याकरिता एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले। जाहीर सत्कार कार्यक्रमात आमदार अमिताताई चव्हाण, माजी पालकमंत्री आमदार DP सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार वसंत चव्हाण, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलताई गुंडुले, महापौर शैलजा किशोर स्वामी, माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी सभापती किशोर स्वामी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली असून याशिवाय कामांची देखभाल आणि निगा राखण्याचे काम तेवढ्याच काळजीने केले पाहिजे असे सांगून ते म्हणाले की स्मार्ट सिटी शहराच्या योजनेत नांदेडचा समावेश झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत। गुणवत्तेच्या निकषावर स्मार्ट सिटी योजनेत प्रवेश होण्याकरिता आपण प्रयत्न करावेत। नांदेड शहराची एकंदरीत परिस्थिती पाहता स्मार्ट सिटी योजनेत नांदेडचा समावेश होऊ शकतो। काही त्रुटी असल्यास त्यात दूर कराव्या। तुमचे प्रयत्न आणि आमच्या मदतीने स्मार्ट सिटी योजनेसाठी काम करू असे आश्वासन त्यांनी दिले। आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले। तोपर्यंत पुन्हा भेटू। नमस्कार।